नमस्कार मित्रांनो, 2025 ची सुंदर सुरुवात आणि शेवटही आनंदी आणि तेवढाच अप्रतिम. गुरुमाऊली फार्म हाऊस इथे मित्रमंडळी आणि फॅमिली मेंबर सोबत एक सुंदर या वर्षाचा शेवट करणारी संध्याकाळ. पण सुरुवात झाली 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी. आमचे सर्व मित्रमंडळी, ज्याच्यामध्ये निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळीची काही मंडळी, नागपूरची काही मंडळी, आमचे फॅमिली मेंबर्स, आई, भाऊ, मुलं आणि गावातला आमचा परिवार. विलेज जोगाहेटी फार्म हाऊस. आम्ही याला श्री गणेशाच्या मंदिर बांधण्यापासून सुरुवात केली होती 10 ते 12 वर्षापूर्वी आणि याचं स्वरूप आज एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणण्यापेक्षा जीवन विकास केंद्र म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. गुरुमाऊली फार्म हाऊस विलेज जोगाहेटी कृषी पर्यटन आणि जीवन विकास केंद्र. माझ्या तुमच्या सर्वांच्या, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा विकास हा आवश्यक असतो आणि 2025 मध्ये सुंदर अशी सुरुवात म्हणण्याचा उद्देशच तो आहे. कारण गीत, संगीत, कला, सांस्कृतिक किंवा सामाजिक क्षेत्रामधली प्रगती हा आमच्या जीवनाचा ध्यासच होता आणि तशी मित्रमंडळी भेटत गेली आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या सोबत या 2025 वर्षाचा शेवटसुद्धा तेवढाच आनंदी करण्याची संधीसुद्धा आम्हाला मिळाली. त्यामुळे सर्व या मंडळींचं आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांना या वर्षाच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी. या वर्षाच्या शुभेच्छा म्हणजे त्यांचं हे वर्ष सुंदर गेलं आणि त्यांनी आम्हाला जो साथ दिला, आमचा जो छोटा मोठा साथ त्यांना मिळाला, म्हणून शुभेच्छा. आणि नवीन वर्ष एक नवीन सुरुवात, नवीन सूर्योदय म्हणून जर आपण त्याकडे बघितलं तर 2026च्या सुद्धा खूप खूप अशा शुभेच्छा यावेळी एकमेकांना आम्ही दिल्या आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक उत्तम असं काहीतरी कमिटमेंट स्वतःला आपण वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक पद्धतीने देण्यासाठी खाणे आणि गाणे म्हणजेच हेल्थ अँड हॅपीनेस या आमच्या तत्वाला धरून आम्ही चालत होतो. 28 डिसेंबर रोजी सर्वजण भेटले, मस्त मनसोक्त गप्पा झाल्या, गाणी झाली आणि जेवण ते सुद्धा चुलीवरचं, मातृभूमीला वंदन करून. आणि मग सर्वांच्या या आनंदी वातावरणामध्ये आमचे निसर्गप्रेमी मित्रमंडळी, काही आमच्या नागपूर अमरावतीचे सगळे मित्रमंडळींसोबत खेळ, गाणे, बागडणे आणि मग हसत खेळत हा दिवस आम्ही घालवला. लाईफ लेसनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही पोहोचवण्याचा उद्देशच 2025चा आनंदी सुरुवात आणि 2025चा तेवढाच सुंदर आणि आनंदी एक शेवट. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आभार आम्ही या माध्यमातून हाडके कुटुंबियांच्या वतीने व्यक्त करतो आणि हा प्रवास पुन्हा 2026 मध्ये आणखी द्विगुणित व्हावा. ह्या चेअर जरी खाली दिसत असल्या तरी सुद्धा 2026 मध्ये आणखी चांगल्या पद्धतीने आपण या संपूर्ण आपल्या जीवनाच्या विकासाचा आनंद घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवून कार्यरत होऊया. परतीचा प्रवास आहे या वर्षाचा, परंतु आपल्याला मात्र एक नवीन वर्ष अनुभवायला मिळणार आहे आणि त्याचा जास्त आनंद आपण घ्यायला पाहिजे. ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडल्या, काही इन्सिडेंट झाले किंवा जे काही सुखदुःखाचे प्रसंग घडले ते सोबत उपभोगले, सोबत त्या सर्व गोष्टींचा आनंदही घेतला, ते क्षण शेअर केले, वाटून घेतले आणि आपण एकमेकांच्या साथीनं या 2025 मध्ये पुढे आलेला आहे. 2026 सुद्धा नक्कीच चांगलं वर्ष जाणार आहे, यात काही एक संशय नाही. फक्त आपल्याला आपला एकमेकांवरचा विश्वास, आपलं कोऑर्डिनेशन, आपलं कम्युनिकेशन तेवढंच स्ट्रॉंग आणि चांगलं असलं पाहिजे. म्हणूनच आपण निसर्गाच्या प्रेमाने एखाद्या आर्टिस्टिक पद्धतीने एकत्र जोडले आहोत. चला तर या 2025ला निरोप देऊया आणि 2026चं आनंदाने स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. मी आशिष हाडके आणि माझी सहचारिणी सई हाडके, आमच्या दोघांच्या वतीनं आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.